ठाणे शहरात गेल्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसादरम्यान 110 झाडं कोसळली असून 38 फांद्या तुटल्या आहेत, तर 14 झाडं धोकादायक स्थितीमध्ये आहेत. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अशा घटना नागरिकांच्या जीवितास धोकादायक ठरू लागल्या आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दरवर्षी पावसाळ्यात झाडे पडण्याचे प्रकार घडतात. अशा घटनांमध्ये यापूर्वी नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा घटना रोखण्यासाठी दरवर्षी पालिका पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करत असली तरी झाडं पाडण्याचे प्रकार कायम असल्याचे दिसून येते. यंदाही झाडे पडण्याचे सत्र सुरूच आहे. रविवारी शहरात जोरदार पाऊस झाला असून सोमवारीही शहरात पावसाचा जोर कायम आहे. सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडत आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे ठाणे शहरामध्ये झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांमध्येच म्हणजेच 5 जुलै सकाळी 8:30 ते 6 जुलै सकाळी 8:30 वाजेपर्यंत 24 तासांच्या कालावधीमध्ये महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे एकूण 186 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये 110 झाडं पडल्याच्या, 38 झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या, 14 धोकादायक स्थितीतील झाडांच्या आणि 6 धोकादायक फांद्यांच्या तक्रारींचा समावेश आहे. म्हणजेच झाडांशी संबंधित तब्बल 168 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. झाडं कोसळून काही ठिकाणी वाहनांचं नुकसान झालं असले तरी घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशामक दल आणि उद्यान विभागाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत झाडं बाजूला करण्याचं काम केलं आहे. ठाणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडे आणि झाडांच्या फांद्या कोसळण्याचं प्रमाण हे चिंताजनकरित्या वाढले आहे.